हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला सांगता, आज शनिवार आहे. आज हे गेलेले त्यांचा डे होती, तर त्यामुळे आज ड्युटीला ते गेलेले. आणि आज सईच्या शाळेला पण सुट्टी होती, कारण की त्यांच्या शाळेमध्ये कसली तरी मीटिंग होती, जी की क्लास 5पासून पुढे 10thसाठी म्हणजे तेवढ्या वर्गांसाठी होती. तर त्याच्यामुळे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थला आज सुट्टी. तर त्याच्यामुळे सई घरीच आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट सांगू का, राणा आज चक्क दुपारी झोपलेला आहे. राणा दुपारचा कधीच झोपत नाही, तो खेळण्यातच बिझी असतो, त्याच्यामुळे तो झोपतच नाही. पण मला असं वाटतंय आजच्या या अशा वातावरणामुळे तो झोपी गेलेला आहे बरं का. आजही की नाही असं छान ढग आलेले. सकाळपासूनच वातावरण असं झाकळलेलं होतं, पाऊस नव्हता येत, पण आता अगदी थोडासा रिमझिम रिमझिम वगैरे पाऊस यायला लागलेला आहे. तर एक पावसाचं होतं ना, असं गुंगी येते. तर तो एकटाच झोप्यावर होता, नादी लागला होता आणि तो तसाच बडबड करत झोपी गेलेला आहे. तर त्याच्यामुळे आता तो आज दुपारी झोपलेला आहे. असं घरामध्ये छान आणि प्रचंड शांतता आहे. राधिका पण झोपलेली आहे आणि भाऊजी, नाना, आई हे सगळे दुकानी आहेत, कारण की आता सध्या दिंड्याच आहेत ना. आमच्या गावामध्ये दिंड्या चालू आहेत आता सध्या. हे 3 ते 4 दिवस आमच्या गावामध्ये खूप सगळ्या दिंड्या येतात. मग त्याच्यामुळे अर्थातच दुकानामध्ये मग त्या सामानाच्या याद्या असतात, तर त्याच्यामध्ये तिघं पण दुकानात आहेत. तर म्हटलं चला आपला आपण ब्लॉग आपण शूट करूयात, कारण की मला म्हणजे बरेच दिवस झालं कमेंट येते आहे की बाबा मला 16 सोमवाराविषयी माहिती सांगा. तर मी 16 सोमवार केले होते. कधी केले ते मी 3 वेळा केलेत आत्तापर्यंत. आणि एक उपवास केले ते मी लग्नाच्या अगोदर, आणि त्याच्यानंतर 2 वेळा धरले मी लग्न झाल्यानंतर. तर 16 सोमवारचं कसं असतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे असतात. एक असतो चुरम्याचा, दुसरा दही भाताचा आणि तिसरा खडीसाखरेचा. तर सगळ्यात कडक जो आहे तो खडीसाखरेचा आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही जर पहिल्यांदाच 16 सोमवार करणार असताल ना, तर तुम्ही अगोदर चुरम्याचे करावेत, कारण की मी सुद्धा चुरम्याचेच केले ते. चुरम्याचे केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, एकतर आपल्याला सवय नसते, कारण की सोमवार कडक धरावे लागतात. बऱ्याचशा जणी बिना पाण्याचं सुद्धा धरतात, पण मी तसं केलं नव्हतं. मी फळं नाहीत खाल्ली, पहिल्या ह्याला मी फळं पण नव्हती खाल्ली, कारण की तेव्हा आपण म्हणतो ना, मला असं वाटतं मी काहीतरी 18-19 वर्षाची वगैरे असेल, तर त्याच्यामुळे तेव्हा जास्त अशी अंगामध्ये जास्त ताकद होती उपवास सहन करण्याची. तर त्याच्यामुळे तेव्हा मी फळं पण नव्हती खाल्ली, फक्त मी चहा वगैरेच घ्यायचे. आणि चहा पण मग सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, मध्यंतर एकदा, असं 3 वेळा मी चहा घेत होते. पण तेव्हा त्या गोष्टी मला सहन होत होत्या. 16 सोमवार धरताना कसं असतं माहिती आहे का, जसं की 3 असतात, तुम्हाला मी सांगितलं की 3 प्रकारचे असतात. तर तसं कोणताही उपवास धरताना सगळ्यात अगोदर तुम्हाला संध्याकाळी आणि सकाळी अशा 2 वेळा पूजा कराव्या लागतात. तर मग त्या दोन्ही पूजेच्या वेळेस तुम्हाला अंघोळ करावी लागते. म्हणजे सकाळी तर अर्थातच आपण करतो, पण 5 वाजताची जी पूजा असते, जी आपल्याला बाहेर मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जाऊन करायची असते ना, तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला अंघोळ करावी लागते. आणि कंपल्सरी मग पांढरं वस्त्र, मग जर लग्नाच्या अगोदर असेल तर तुम्ही ड्रेस घालू शकता, किंवा जर साडी नेसायची असेल तर साडीसुद्धा नेसू शकता. तर तशा पद्धतीनं एक पांढरा ड्रेस घ्यायचा नवीन कोरा, तो 16 सोमवारला वापरायचा. तो धुवायचा नाही, डायरेक्ट सगळ्यात शेवटीच मग तुम्ही त्याला धुवू शकता, पण प्रत्येक वेळेस मग तो काही फक्त पूजेपुरता घालायचा आणि नंतर काढून ठेवायचा. दिवसातून म्हणजे 2 वेळा पूजा करतो, तर त्या 2 पैकी एका वेळेस तरी कमीत कमी तुमच्याकडे 108 बेल असले पाहिजेत. 3 पानाचे 108 बेल महादेवाला अर्पण करायचे. जर नसेलच शक्य होत, जर तुमच्या इथे बेल मिळतच नसतील, तर मग तुम्ही 108 तांदूळसुद्धा वाहू शकता. आणि महादेवाच्या पूजेसाठी काय साहित्य लागतं, तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला पंचामृत, म्हणजेच काय तर दूध, त्याच्यामध्ये दही, थोडासाच तुपाचा एखादा थेंब टाकायचा, थोडीशी साखर, केळ आणि हे मध, हे पदार्थ मिळून पंचामृत तयार करायचं. ते महादेवासाठी लागतं. त्याच्यानंतर शुद्ध पाणी, त्यानंतर अत्तर महादेवाला प्रचंड आवडतं, तर त्याच्यामुळे अत्तरसुद्धा लागतं. आणि त्याच्यानंतर हळदी, कुंकू, गुलाल, तर हे सगळ्या गोष्टी लागतात. फुलं, बेल हे असे, आणि सोबतच कापूर. म्हणजे ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, त्याच मी तुम्हाला सांगते. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काही ॲड करू शकता आपल्या इच्छेनुसार, पण ज्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीनं तुम्ही सकाळी घरामध्ये आपली जी पिंड असते की नाही, शक्यतो बऱ्याचशा जणींची पिंड बाहेरच असते, तुळशीमध्ये वगैरे मांडतात, किंवा जर मंदिरात असेल तर ती पिंड, कोणतीही पिंड घ्या,
आणि मग तिचं घरामध्ये सगळ्यात अगोदर आपण स्वच्छ पाणी एकदा ओतायचं, त्यानंतर केलेलं पंचामृत ओतायचं, पंचामृत ओतल्यानंतर परत एकदा पाणी ओतायचं, स्वच्छ ती पिंड धुवून काढायची, धुतल्यानंतर त्याला अत्तर लावायचं, अत्तर लावल्यानंतर महादेवाला मग आपण जी विभूती लावतो ती विभूती लावून घ्यायची, हळदी कुंकू गुलाल हे लावून घ्यायचं, त्याच्यानंतर बेल असेल तर बेल अर्पण करायचा, बेल नसेल तर मग जसं की मी सांगितलं तांदूळ अर्पण करायचा, 108 वेळा आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं असतं, प्रत्येक वेळेस ओम नमः शिवाय म्हणायचं आणि मग नंतर ते बेल अर्पण करायचं, फुलं व्हायची आणि तुमची मनातली जी काही इच्छा आहे ती महादेवाला सांगायची, त्याच्यानंतर मग महादेवाची आरती करायची, अगोदर गणपतीची करायची, महादेवाची करायची आणि जर तुम्हाला म्हणजे आपल्याला येतीच देवीची आरती तर अशा 3 आरत्या करायच्या, तर अशा पद्धतीनं घरातली पूजा करायची. सोबतच 16 सोमवारच्या कहाणीचं पुस्तक पण आहे, म्हणजे आपल्या रेग्युलर घरातल्या ज्या कहाण्या असतात ना तसं एक छोटंसं पुस्तक असतं, त्याच्यामध्ये 16 सोमवारची कहाणीसुद्धा असते, ती कहाणी वाचायची. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा, कशीही वाचू शकता आणि मग दिवसभर उपवास धरायचा आणि परत संध्याकाळी 5 वाजता तिन्ही सांजेला आपल्याला पूजा करायची असते. मग 5 वाजल्यापासून आवरायला घ्यायचं, परत आंघोळ करायची, म्हणजे आपण कसं म्हणतो नवीन जर वस्त्र नसेल तर धुतलेलं स्वच्छ वस्त्र किंवा मग नवीन असं ते कपडे घालायचे आणि मग परत संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर नैवेद्य करायला घ्यायचा. तर त्यावेळेस काय करायचं, खूप जास्त कणिक घ्यायची नाही, साधारण 3 त्याच्या पोळ्या होतील अशी कणिक घ्यायची आणि ते पीठ मळत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, ते मळायचं, त्याची चपाती लाटल्यानंतर तेल न लावता ती चपाती भाजायची आणि ती चपाती भाजलेली आहे की नाही मग नंतर मिक्सरला फिरवा किंवा हातानं मग असं आपण चुरमा करतो ना तसं, मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, थोडंसं तूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा असा थोडासा चमचा वगैरे टाकू शकता त्याच्यामध्ये आणि नंतर त्याचे 3 समान आकाराचे लाडू करायचे. एक लाडू आहे की नाही तो आपल्या स्वतःसाठी असतो, दुसरा गाईला द्यायचा आणि तिसरा महादेवाच्या म्हणजे मी महादेवाला जात होते संध्याकाळी त्यामुळे मी तुम्हाला संध्याकाळचं तिकडचं सांगते, तर एक महादेवाला तिकडं ठेवायचा, अशा पद्धतीने करायचा आणि आपल्या घरात जे माणसं आहेत ना त्यांना आपला जो लाडू काढून ठेवलेला आहे त्यातलाच प्रसाद म्हणून सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा आणि तो फक्त तेवढाच लाडू आपण खायचा शिल्लक राहिलेला आणि मग पाणी वगैरे पिऊन मग तशा पद्धतीनं तो दिवसभराचा उपवास, दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपली जी पूजा होती ती विसर्जित करायची. दुसरे सोमवार असतात ते म्हणजे मी दही भाताचे धरले होते, मग नंतर दुसऱ्यांदा तुम्ही अल्टरनेट तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही म्हणजे दही भाताचे, खडी साखरेचे किंवा चुरम्याचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही अगोदर धरू शकता आणि कोणतेही नंतर. मी दुसऱ्या वेळेस धरले होते दही भाताचे, सेम सगळं याच पद्धतीनं करायचं, फक्त चुरम्याच्या ऐवजी दही आणि भात म्हणजे भात लावायचा, त्या भातामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही, पांढरा शुभ्र भात लावायचा आणि त्याच्यावरती दही टाकायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर वगैरे त्याच्यावरती घेऊ शकता, पण मी घेतली नव्हती कारण की दही भात म्हटलं की फक्त दही भात. आणि मग त्या दही भाताचे सुद्धा सेम तशाच पद्धतीनं 3 भाग करायचे, एक गाईला, एक महादेवाला आणि तिसरा आपल्यातलाच सगळ्या घरातल्यांना थोडा थोडा द्यायचा. आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण धरतो त्यावेळेस खडी साखरेचे, तर खडी साखरेचे धरत असताना काय करायचं माहिती आहे का, त्याचं एक माप ठेवायचं. मी 1 छटाक खडी साखर आणत होते आणि मग त्या खडी साखरेचे 3 भाग करायचे, एक देवाला, एक गाईला आणि एक आपल्याला, अशा पद्धतीनं हे असतं. तुम्ही आहे ना प्रत्येक सोमवार झाले की नाही, म्हणजे आता हे 16 सोमवार झाले तर त्याच्यानंतर उद्यापन करू शकता. जर तुमची इच्छा असेल, जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही 16 जोड्या जीव घाला, जर परिस्थिती नसेल तर फक्त ब्राह्मणाची 1 जोडी जीव घालायची किंवा ब्राह्मणाचे नाही आले कोण तर तुम्ही असं कोणीही तुमचे जे ओळखीचे आहेत किंवा आपण म्हणतो ना संबंधातले 1 जोडी जीव घालायची, त्यांना फक्त बागायतदार आणि टोपी द्यायची. जर इच्छा असेल तर मग तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीस आणि ओटी भरली तरीही चालतं. पण माझ्या तर बाबतीत काय म्हणजे योग असतात ना कोणत्या पण गोष्टीचे, तर मी 3ही वेळेस धरले पण 3ही वेळेस मला असं मोठं उद्यापन करता आलं नाही काही ना काही कारणानं. तर मी तिसऱ्या वेळेस सुद्धा मी असंच केलं तर साध्या पद्धतीनेच, फक्त मग असं एखादी चांदीचं आपण कसं म्हणतो बिल्वपत्र किंवा चांदीची एखादी छोटीशी वस्तू आपल्या ऐपतीनुसार महादेवाला तिसऱ्या वेळेस मी अर्पण केली ती. तर अशा आणि उद्यापन कसं करायचं हे तुम्ही ब्राह्मणांना विचारा, कारण की प्रत्येक भागातले ब्राह्मण वेगळे असतात आणि शक्यतो मग आपल्याला कसं होतं त्या ब्राह्मण जसं म्हणतील तशाच पद्धतीनं करावं लागतं, काही जास्त फरक पडत नाही, फक्त थोडंफार इकडच्या तिकड्या गोष्टी असतात. तर तशा पद्धतीनं तुम्ही उद्यापन त्याचं करू शकता. खूप आपण कसं म्हणतो श्रद्धा जास्त महत्त्वाची. तुम्हाला जर 16 सोमवार धरायचे असतील ना तर तुम्ही ते 16 सोमवार धरत असताना फक्त आपल्याला तिखट मीठ खायचं नाही आहे, मग तुम्ही दूध घेऊ शकता,
फळं खाऊ शकता, चहा पिऊ शकता, अशा पद्धतीचं सगळं करू शकता. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता शेंगदाणा मी नव्हते खाल्ले, पण मी सांगते की तुम्ही शेंगदाण्याचे लाडू पण खाऊ शकता जर तुम्हाला असं सहनच होत नसेल. शेवटी कोणताही उपवास जरी असला तरी त्या एखाद्या ठराविक कहाणीच्या पुस्तकामध्ये पण लिहिलेलं असतं की तुम्ही तुमची शारीरिक आपण कसं म्हणतो प्रकृती बघून ते उपवास धरा, कारण की शेवटी श्रद्धा जास्त महत्त्वाची असते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं मी ही जी माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. चला आपण आता ब्लॉग कंटिन्यू करूया. तर हे गहू आत्ताच नीट केलेले आहेत. आता अर्थातच एवढे गहू आम्हाला पुरत नाहीत बरं का, पण आम्ही काय करतो जेव्हापासून घरामध्ये पिठाची गिरणी आणलेली आहे ना, असं एवढी पाठीवरच दळण करतो आणि मग तेवढंच दळायचं. कारण की काय होतं पहिलं मात्र आम्ही एकदम म्हणजे 8-10 किलो वगैरे दळून आणायचो, कारण की नानांच्या मागं लागावं लागायचं ते दळण आणण्यासाठी आणि त्यांच्या मागं 1760 कामं. आणि त्यातनं काय होतं माहिती आहे का, तो गिरणीवाला पण आहे ना एका वेळेस द्यायचा बारीक, एका वेळेस द्यायचा मोठा, एखाद्या वेळेस दिला म्हणजे खूपच मैदा आणि एखाद्या वेळेस म्हणजे काय ते पीठसुद्धा चाळत नसायचं आणि खूप चाळा निघायचा, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग त्या वैतागं आम्ही पिठाची गिरणीच घेतली. गिरणी म्हणजे आपली छोटीशी आपण म्हणतो ना घरगुती वापरासाठी जी गिरण असते ती घेतलेली आहे, बॉक्स गिरण. तुम्हाला मी दाखवते. तर ही गिरण आहे ना आम्ही ठेवलेली आहे देवघरामध्ये. तर मध्यंतरी जेव्हा मी सांडग्याचं पीठ दळायचे ना तर त्यावेळेस ही गिरण बाहेर होती बरं का, कारण की गव्हाचं पीठ यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर निघत नाही आणि ते थोडाफार असं जाणवतं किंवा बाहेर आले किंवा ते उडते. पण ज्या वेळेस याच्यामध्ये ना उडदाची डाळ आपल्याला बारीक करायची असते किंवा तांदळाचं पीठ तयार करायचं असतं, सांडग्याचं पीठ दळायचं असतं, तर त्यावेळेस ना त्यातनं खूप जास्त मोठ्या प्रमाणात असा म्हणजे पिठाचे कण बाहेर येतात. तर त्याचं एकदम ती भुकटीच असते ना, तर त्यामुळे गव्हाचं दळण दळताना एवढं काही नाही अडचण होत. आपण घरामध्ये ठेवू शकतो ही गिरण, कारण की बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की खूप जास्त मोठा आवाज होतो किंवा पीठ सगळ्या घरात होतं, ते पिठाच्या जाळ्या वगैरे होतात. तसं काही नाही. आता आम्ही तर काय करतो, आवाज अर्थातच थोडासा येतोच बरं का, पण आम्ही काय करतो लगेच हे दार लावून टाकतो, त्यामुळे आम्हाला इतका काही एवढा आवाज जाणवत नाही. आणि माझी जी गिरण आहे ना ती मार्शल या कंपनीची आहे आणि याची किंमत मला वाटते 13,500ला मला ही गिरण मिळालेली आहे. आम्ही इंदापूरवरनं घेतली होती. ऑनलाईन सुद्धा ह्या गिरण्या आहेत, म्हणजे मला नंतर कळालं बरं का, कारण की आम्ही इंदापूरला गेलो, 2 वेळा गेलो, एकदा बघायला गेलो फक्त, दुसऱ्या वेळेस मग घ्यायला गेलो. मग त्याच्यामध्ये आमचं बरंचसं गाडीचं पेट्रोल पण अर्थातच गेलं. पण नंतर मी असंच एकदा चेक केलं तर ऑनलाईन सुद्धा गिरण्या होत्या, तर मला असं नंतर वाटलं मग ते परवडलं असतं. कारण की गिरण्यांची जी वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना त्याच्यामध्ये ना मार्शल ही कंपनी खूप जास्त गाजलेली आहे आणि अर्थातच त्यांच्या गिरण्या सुद्धा चांगल्या आहेत. जेव्हा आम्ही चौकशी करायला गेलो ना त्यावेळेस आम्हाला कळलं की हे म्हणजे आमची 1.5 HP ची आहे बरं का. तर हे लोक काय करतात दुकानदार माहितीये का, 1 HP ची असली की नाही तरी त्याचं ते लेबल काढायचं आणि 1.5 HP लावायचं असं करतात. तर तुम्ही घेत असताल तर खूप त्याला चौकशी करून घ्या किंवा तुमचे जे जवळचे दुकानदार असतील त्यांच्याकडनंच घ्या. तर याच्यामध्ये ना एका वेळेस म्हणजे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ना ती 5 किलोची आहे बरं का, म्हणजे 5 किलो आपलं जे काही धान्य आहे ते याच्यामध्ये आणि काय होतं खाली जो डब्बा दिलेला आहे ना तो सुद्धा 5 किलोचाच आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त खाली सुद्धा पीठ बसत नाही. आणि तुम्हाला मी दाखवते याच्यासोबत आपल्याला ह्या अशा वेगळ्या वेगळ्या जाळ्या मिळालेल्या आहेत, ज्या आपण म्हणजे ह्याच्यावरती बघा इथं वरती दिलेलं आहे की जाळी नंबर 1 ही कशासाठी वापरायची आहे, त्यानंतर जाळी नंबर 2, 3, 4, 5, 6 म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीचं धान्य कशा पद्धतीनं दळून हवं आहे ते सगळं इथं याची माहिती दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती नंबर पण दिलेले असतात आणि जरी एखादी जाळी खराब झाली तरी आपल्याला भांड्याच्या दुकानामध्येही मिळून जाते. आणि सोबतच असा हा ब्रश दिलेला आहे, या ब्रशचा खरंच खूप उपयोग होतो. तो उपयोग काय होतो कसा होतोय ना हे मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवेल, कारण की त्याच्यासाठी मला माझं हे अगोदर पीठ तयार करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजेल. आमच्या रामूला की नाही आज ताप आलाय. काय आलाय?
स्ट्रॉंग आहे, हो की नाही रे रानू? आता त्याला औषध पिले, आता तुला लगेच नीट होणार आहे माहिती आहे? मस्ती करायला का? मग काय, किती वेळ झालं सई उठवते बिचारायला, पण तो उठला नाही. आणि मी पण म्हटलं आज कधीच न झोपणारा राणा मनाने कसं काय झोपी गेला. मग अशी थोडा हात लावून बघितला तर थोडा गरम लागला. औषध होतं तर ते पाजलेले. आता राणचं ताप जात असतं की नाही? हा, मग काय कसं नीट झालं ना? हा, आहे रे काही दुसरं. बाहेर पाऊस. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही गोधड्या धुतल्यात माहिती आहे का. आणि काल पण धुतल्या होत्या, तर कालच्या वाळल्या, पण आजच्या काही वाळणार नाहीत. कारण की एकतर ऊन सुद्धा नव्हतं पडलं आणि आता मगापासून तर काय असा पाऊसच येतं. आणि मगापेक्षा आत्ता थोडासा वाढलेला आहे. आणि राधिकाचं म्हणणं नाही आहे, ती बातमी आहे तिच्याकडची पंढरपूरची. ए राधिका, तुझ्या पप्पांचं दुकान कुठे आहे ग? मला एक कमेंट आली ती माहिती का, पण तू पण घरी नव्हती, मला काही उत्तरच सांगता येईना. कुठं लावले त्यांनी? हा तेच की, म्हणजे तेच पत्ता सांग, असं लोकेशन वगैरे सांग असं म्हणते. आणि तिच्या पप्पांचं कसं आहे, म्हणजे असं तुमचं असं ठराविक नसतं, जागा बदलती ना. असं त्यांचं असं काही प्रॉपर नाही बाबा, हां ह्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी, जिथं जागा भेटत. हां, आज एक जण गेली आहे माहिती आहे का, आपली सबस्क्रायबर, आणि त्या मला सकाळीच विचारत होत्या 9:30-10 वाजता की राधिकाच्या पप्पांचं दुकान कुठे आहे, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही जातो. आता ह्या वर्षी त्यांनी काळ्या मारुतीच्या तिथं, पण हां, आणि इतक्या गर्दीत तुम्हाला ओळखू येईल का बघा, म्हणजे लक्षात येईल का. तर ह्यातलं आहे ना, हे गहू संपलेलेत. गहू संपल्यानंतर अशा पद्धतीनं ही गिरण आपली आवाज करते किंवा शिट्टी देते. मग हे बंद करायचं. तर तुम्हाला मी दाखवते. आतमध्ये आहे ना, काय होतं माहिती आहे का, जर आता चालू करते 2 मिनिट तुम्हाला दाखवण्यासाठी. जर आपण दरवाजा उघडला तर ही गिरण बंद होते. म्हणजे आपण ही गिरण चालू असताना दरवाजा उघडू शकत नाही, नाहीतर मग ती काम करायचं बंद करते. लहान मुलं असतील तर त्यांच्या सेफ्टीसाठी अर्थातच चांगली आहे. आणि इथं बघा, हे काय होतं माहिती आहे का, आता ह्याच्या अगोदर पण एकदा दळण केलं 2-3 दिवसाखाली, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पीठ आहे. म्हणजे जवळजवळ एक 2 ते 3 वेळा आम्ही केलं की नाही हे, म्हणजे पीठ दळलं की नाही, मग नंतर आम्ही ही गिरण स्वच्छ करतो म्हणजे काय, तर काही नाही, तर फक्त आतलं जे पीठ आहे ना ते आपण काढून घेतो. आणि मग अशी जो तुम्हाला मी ब्रश दाखवला होता बघा, खालचा वरचं जे आपलं आहे ते थोडंसं कमी होतं की नाही, तर त्याच्यामुळे हे थोडं कमी आहे. ते जर काटोकाट बरं ते जर वरचं आपण काटोकाट भरलं की नाही, तर हे पण काटोकाट भरतं. तर हे आता सध्या गरम आहे पीठ. आणि तुम्हाला सांगू का, हे गिरणीतलं पीठ आहे की नाही, खरंच चांगलं येतं. म्हणजे चपात्या तरी अशा छान मऊ लुसलुशीत अशा येतात. तर हे खाली असं थोडंसं पीठ सांडतंच, पण बाहेर वगैरे जास्त काही ह्याचं उडत नाही. आणि त्या बघा, ही ह्याची जाळी जी गव्हाच्या पिठासाठी आपण वापरतो ना, ती 1 नंबरची जाळी आहे. आता सध्या ही गरम आहे. तर फक्त 1-2-3 वेळा झालं ना, मग हे फक्त हे असं साफ करायचं. क्लोजअप घ्या. आता अर्थातच ही गिरण पण झाकलेली असते आणि हे पीठ पण चांगलंच असतं, त्याच्यामुळे हे पीठ तुम्ही चाळून वापरू शकता. म्हणजे वाया वगैरे घालवायचा काही प्रश्न नाहीये. फक्त जर तुमच्याकडनं आहे ना, ही गिरण साफ करायला खूप जास्त दिवस जर झाले, तर मग मात्र पीठ असल्यामुळे पिठाला किडे लागू शकतात, की त्यामुळे वेळेवर साफ करणं गरजेचं आहे. आणि साफ करायला इतकंही पण काही अवघड नाहीये. तुम्हाला मी हा मगाशी ब्रश दाखवला होता, तर ह्या ब्रशने खूप सोपं होऊन जातं हे. आणि हा ब्रश सुद्धा आपल्याला परत मिळतो जर हा खराब झाला तर. काम झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेली आहे. म्हणजे परत पुढच्या वापरासाठी ही तयार होते. एक कंटिन्यू रोज नाही, म्हणजे प्रत्येक दळणाला जरी नाही स्वच्छ केली, तर 1-2-3 दळण झाल्यानंतर मात्र स्वच्छ करणं गरजेचं आहे.
तर आता यातलं पीठ काढून घेते डब्यात आणि नंतर मग हा सुद्धा टीन आहे ना खालचा, तर तो असा आपल्याला जाणवतच ना की बाबा आता खराब झालेला आहे, तर मग त्यावेळेस आम्ही हा पण घासायला घेत असतो. तर आहे ना, मी दुपारी केकला फिनिशिंग करून ठेवलं होतं आणि त्याची डिझाईन करायची बाकी होती, कारण की मला दुसरं काम होतं त्यामुळे मी केलं नव्हतं. आणि आता मला असं वाटायला लागले दुपारीच डिझाईन करून ठेवली असती तर बरं झालं असतं. तर आमच्या इथे ना आजच्या दिवसात आणि उद्या खूप जास्त दिंड्या असतात आणि आजच्या दिवसात आहे ना आमच्या इथे 4 लेडीज आहेत, त्या येतात मुक्कामासाठी. म्हणजे जेवण पण मग आम्ही त्यांना इथंच करतो आणि त्या आमच्या तिथं मुक्काम करतात. उद्या त्याला आंघोळ वगैरे करून त्या जातात. पण आज आणखीनपर्यंत तर त्या आलेल्या नाही आहेत, म्हणजे ह्याच वेळेस येते पण आणखीन आलेल्या नाही आहेत. चैतन्य महाराजांच्या दिंडीत त्या असतात. तर बघूया त्या आल्यानंतर मग त्यांचा पण स्वयंपाक करावा लागेल. तर त्याच्यामुळे ना म्हटलं ह्या केकला फिनिशिंग म्हणजे डिझाईन करून घेते, म्हणजे मग बाकीची कामं करायला. फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, म्हणजे फ्रीजमध्येच असतं, तर थोडासा बर्फ होता त्यामुळे मग म्हटलं आधी हाताने असं फेटून चांगली मेल्ट करून घेतली ना, म्हणजे मग त्यात असे क्रिस्टल राहत नाहीत आणि स्मूथ तयार होते. रानूला आहे ना मी पेपर बोट करून दिली आहे. छान आहे का रानू? आणि तुम्हाला सांगू का, पाऊस एवढा नाहीच आहे माहिती आहे का, की पेपर बोट अक्षरशः सोडावी, म्हणजे पाणी अगदी वाहतच नाहीये. तर त्याच्यामुळे आमचा हा घरगुती जुगाड आहे की नाही. रानूला बरं वाटतंय का आता? इकडं बघ, ताप आला का कमी? नाही आलाय ना. बर बघ कशी रानूची बोट कशी आहे. नाही नाही, ती तशी भिजतच असते. रानू खाल्लं तर सारखं उचललं ना मग जास्त भिजते. फक्त पाणी असं ढकलायचं का, असं पुढंच ढकलायचं का, मग पळती अशी. त्याच्यापाशी जा. हां हां, तर तिचा रस्ता बदलू. जुळती का? अयो सई काय खरं आहे तसलं. हा, तास 2 तास शहाणी मला येत नव्हतं, मी बघून केले. काकी हुशार आहे.